अस्थी शहीदांची व्यर्थ जाता कामा नये. ज्या अन्नदाता गेले वर्षभर लढतोय त्या शहीदांची अस्थी व्यर्थ जाता कामा नये. कायदे मागे घेण्याची जी काही प्रक्रिया असते पार्लमेंटमध्ये हे कायदे मागे घेतले पाहिजेत. परंतु तिथेच किसान आंदोलन थांबत नाही. त्याच्यामध्ये मुख्य जी मागणी आहे की MSPचा कायदा झाला पाहिजे. किमान हमी हे मिळालं पाहिजे. स्वामीनाथन आयोग आणि 50% त्याच्यामध्ये बोनस या दृष्टिकोनातनं तो कायदा झाला पाहिजे ही प्रमुख मागणी आहे. त्याचप्रमाणे इलेक्ट्रिसिटीचा ॲक्ट आहे तो सुद्धा रद्द झाला पाहिजे. त्याचप्रमाणे या ठिकाणी 4804 कायदे कामगारांचे केलेले आहेत. शेतकऱ्यांच्या बरोबर कामगारांवर झालेला हा सुद्धा हल्ला आहे. त्यामुळे ते सुद्धा कायदे बदलले पाहिजे. जे 1 वर्षापासून त्या ठिकाणी थंड पाण्याचा फवारा त्या ठिकाणी सुदूर सहन करत त्या ठिकाणी वाटेल तसा अत्याचार सहन करत शेतकरी त्यातले 651 शेतकरी त्या ठिकाणी शहीद झाले. त्या शहीदांना मानवंदना मिळाली पाहिजे. हे जे कायदे आहेत आणि BJPचं हे RSSचं जे सरकार आहे हे अडाणी आणि अंबानीचं सरकार आहे. अडाणीने गोडाऊन्स खरेदी करून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये FSCIला मारून त्या ठिकाणी धान्याचा साठा केलेला आहे आणि त्यामुळे जी काही ही व्यवस्था आहे रेशन व्यवस्था ही सुद्धा मोडकळीला लागेल. स्टेकहोल्डर ज्याला म्हणतो सगळ्यांना एकत्र घेऊन काहीतरी मार्ग काढू. पण तुम्हाला माहिती आहे केंद्र सरकारचं कशी असते पद्धत. म्हणजे आज कॉम्रेड आपण म्हणाला की काल संविधान दिवस होता. संविधान हे फक्त एक संविधान म्हणून एक पुस्तक केलेलं आहे या केंद्र सरकारने. त्याची अंमलबजावणी पार्लमेंटमध्ये आणि त्याचा अपमान पार्लमेंटमध्ये सातत्याने होताना दिसतो. हे अतिशय दुर्दैवी आहे की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी
भाषा या देशाला दिली, जी समतेची भाषा शाहू फुले आंबेडकरांनी केली, त्याला काळीमा फासण्याचं काम सातत्याने केंद्र सरकार करत आहे. आणि आज तुम्ही सगळे त्याचा विरोध करण्यासाठी, त्या सरकारचा धिक्कार करण्यासाठी आपण इथे जमलेलो आहोत. आम्ही कुठला पक्ष म्हणून मी इथे आली नाही, पण एक भारताची नागरिक म्हणून, एक महिला म्हणून माझ्या भावांसाठी न्याय मागण्यासाठी आज इथे आलेले आहे. तुमच्या या उपक्रम ह्याच्यासाठी दिल्लीलाही आपण आम्हाला सगळ्यांनाच खासदारांना मार्गदर्शन करावं. तुमच्या काय काय विषय आहेत, कालच कापूस हा विषय हा घेऊन अनेक शेतकरी काल माझ्याकडे आले. कापसाचा भाव हा कमी झालेला आहे, जो 11,000 रुपये होता, पण केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे तो 4,500 रुपये. अशा गोष्टी म्हणजे असंख्य मी तुमचा वेळ देणार नाही, कारण का आपला नियोजित कार्यक्रम ठरलेला आहे. अशा असंख्य गोष्टी असतील. डिझेल, पेट्रोल, सिलेंडरचा भाव किती म्हणजे किती विषय काढले तर मला वाटतं दिवस सापडणार नाही. पण आज केंद्र सरकार आणि आज अस्वस्थता सरकारची तुम्ही विचार करा. ज्या व्यक्तींनी कधी छोटीशी गोष्ट 7 वर्षात कधी परत घेतलेली नाही किंवा चर्चा केलेली आहे, त्यांनी एवढे मोठे कायदे केले, याचा अर्थ त्यांचे जे सर्वे करायची सवय त्याच्यात त्यांना खूप धोका दिसलेला आहे. त्याच्याशिवाय त्यांनी कधीही हे केलं नसतं. त्याच्यामुळे जी ताकद म्हणजे या कोविडच्याही विरोधात मी नेहमी सगळ्यांना सांगते, सगळे लॉकडाऊनमध्ये घरी होते, पण आपल्या डॉक्टरांबरोबर खांद्याला खांदा राहून कोणी काम केलं असेल तर आपल्या शेतकरी बांधवांनी 1 दिवसीची सुट्टी किंवा लॉकडाऊन शेतकऱ्यांनी डॉक्टरांबरोबर घेतलेला नाही. म्हणूनच या देशामध्ये अन्नधान्य किती लॉकडाऊन असला तरी झालेलं नाही. त्याच्यामुळे आपल्या या शेतकरी बांधवांसाठी आपण सगळ्यांनी पूर्ण ताकदीने उभं राहिलं पाहिजे, लढलं पाहिजे. मी ज्या ज्या सूचना आणि मागण्या तुमच्या भाषणामध्ये केल्या सगळ्यांचा वेग मी बोलणार नाही, पण तुमच्या सगळ्यांच्या वतीने आणि या भारताच्या शेतकऱ्यांच्या वतीने त्या कष्टाला आपण सगळ्यांनी सलाम केलाच पाहिजे. आणि त्याला पार्लमेंटमध्ये न्याय कसा मिळेल ह्याच्यासाठी पूर्ण ताकदीने UPA काँग्रेस पक्ष असेल, राष्ट्रवादी असेल, समाजवादी असेल, तृणमूल असेल, आप आदमी असेल, आम्ही सगळ्यांची चर्चा करून, समाजवादी असेल, सगळ्यांची चर्चा करून आम्ही सगळे पूर्ण ताकदीने, जरी 303 असतील तर आम्ही 103,000 के बराबर आहे. त्याच्याशिवाय त्याच्यामुळे तुमच्या या लढ्याला एक छोटंसं यश आलेलं आहे, पण अजून आपल्याला खूप यश गाठायचं आहे. त्यामुळे हे बाकीचे कायदे तुमच्या ज्या काही मागण्या आहेत त्या पूर्ण ताकदीने आम्ही लढू. आणि महाराष्ट्र सरकार हे कष्ट करणाऱ्यांचं सरकार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जे काही मागण्या मांडायच्या असतील, मला काही काँग्रेस अभिनेता सांगायची, अशोक ढवळेचं मार्गदर्शन आम्हाला सगळ्यांनाच असतं. ते आदरणीय पवारसाहेबांबरोबर सातत्याने फोन कॉन्टॅक्ट त्यांचे सगळ्यांचे असतात. त्यामुळे त्यांनीही आम्हाला सातत्याने जे मार्गदर्शन केलं तेच घेऊन तेच आदर्श म्हणून आम्ही पुढे काम करतोय. आज तुम्ही सगळे आलात, तुमच्यातला उत्साह आणि जोश बघून आम्हालाही वाटतं की लढावं तर तुमच्यासारखं. आणि माझा विश्वास आहे की कितीही ताकद करायला लागली, कितीही त्यांनी तिथून आपल्याला साम दाम दंडभेद जो त्यांचं मॉडेल आहे राजकारणाचं ते मोडून काढण्याची ताकद ही आपल्या सगळ्यांमध्ये आहे. आणि याच्यासाठी जे काय करायला लागेल ते पूर्ण ताकदीने मदतीने आम्ही तुमच्याबरोबर त्याच्यासाठी उभे राहू. जय हिंद, जय किसान, जय जवान.
तरीके से ये मोदी सरकार जब से केंद्र में आई है, विद्यार्थी हो, महिला हो, कामगार हो और किसानों के ऊपर अत्याचार बढ़ते जा रहे हैं। लेकिन हम उसे ये कहना चाहते हैं ये कि छत्रपति शिवाजी महाराज का देश है, जहाँ पे छत्रपति शिवाजी महाराज ने अपने सैनिकों को कहा था कि जब भी आप कोई भी जंग में जाओगे तो किसी भी किसान के फसल को नुकसान नहीं देना। और बीजेपी शिवाजी महाराज का नाम लेके किसानों को कुचलने का काम करती, तो हम उनको बताने वाले हैं कि हम छत्रपति शिवाजी महाराज के सच्चे मानने वाले, जो हम किसानों के साथ आज खड़े और हमेशा किसानों के साथ खड़े रहेंगे। और इस मोदी सरकार को जो घमंड है, उस घमंड को हमने तो झुका दिया, काले कानून वापस लेके, लेकिन अभी भी और लड़ाई बाकी है, उसको झुकाकर हम मानेंगे और हमारी लड़ाई चलती रहेगी। आज आपल्याला बाबू गेनू स्वातंत्र्य सैनिक ज्याने ब्रिटिशांच्या गाडीखाली आपलं योगदान दिलं, त्याला आपण स्मरण करण्यासाठी या ठिकाणी आलो आहोत। आणि हा अस्थि कलश आता आंबेडकर रोडवरून लालबाग, नाळा चौकी, त्या ठिकाणी भायखळा या मार्गे भेंडी बाजारातून गेटवे ऑफ इंडियाकडे जाणार आहे। आपण हे सगळ्या या ठिकाणी आलात त्याबद्दल मी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या मुंबई काउन्सिलच्या वतीनं आपल्या सर्वांचे स्वागत करतो। अशीच आपली एक पुढे कायम राखून किसान कामगार एकजुटीचा विजय असो, कामगार किसान एकजुटीचा विजय असो, कामगार किसान एकजुटीचा विजय असो। इनकलाब जिंदाबाद, इनकलाब जिंदाबाद, लाल बहादूर की जय, कामगार शेतकरी एकजुटीचा विजय। मन कुछ हो गया तो कौन नहीं है क्या किसान देश के साल की उम्र में वो ब्रिटिशों के खिलाफ लड़ रहा था और ब्रिटिशों का माल भारत में नहीं आएगा इसके लिए रास्ते पर खड़ा था और ब्रिटिश पुलिस ने उसके ऊपर से गाड़ी चलवा दिया और ये 22 साल का गिरनी कामगार शहीद हुआ। आज हम लोग जो जा रहे हैं वो उसी तरीके से, जिस तरीके से ब्रिटिशों ने बाबू गेनू को शहीद किया, उसी तरीके से गाड़ी चढ़ाकर लखीमपुर खेरी में मोदी के मंत्रिमंडल में आज भी जो मंत्री है अजय मिश्रा, उसका बेटा बीजेपी का नेता आशीष मिश्रा ने किसानों के ऊपर गाड़ियां चढ़ा दी और उनको शहीद कर दिया। ये लोग ब्रिटिशों की राज चला रहे, उन्हीं के राजकीय वारसदार है। लाल सलाम की घोषणा देंगे। भगत सिंह को लाल सलाम, लाल सलाम, लाल सलाम। बाबू गेनू को लाल सलाम, लाल सलाम, लाल सलाम। बाबू गेनू को क्रांतिकारी लाल सलाम, लाल सलाम, लाल सलाम। बाबू गेनू को क्रांतिकारी लाल सलाम, लाल सलाम, लाल सलाम। मजदूर किसान एकता जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद। मजदूर किसान एकता जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद। मजदूर किसान एकता जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद। मजदूर किसान एकता जिंदाबाद।
जय जवान जय किसान जय जवान जय किसान जय जवान जय किसान किसान का लाल सलाम लाल सलाम लाल सलाम किसान का लाल सलाम लाल सलाम लाल सलाम मध्ये जे शहीद झाले त्या शेतकऱ्यांना क्रांतिकारी अभिवादन करतो. आज आपण सर्व इथे जमलो आहोत. संयुक्त किसान मोर्चाने ठरविल्याप्रमाणे शहीद झालेल्या लखीमपूरमधल्या शेतकऱ्यांची अस्थी संपूर्ण देशभर फिरवण्याचा जो निर्णय झाला त्याला सर्वांनी दाद देत संपूर्ण देशभर अस्थी फिरवण्याचं चालू आहे. पंजाब असेल, हरियाणा असेल, केरळ असेल, त्यात महाराष्ट्रामधल्या कमिटीने निर्णय घेतला तो महाराष्ट्रामध्ये न्यायचा. तर मित्रांनो, यासाठी आपण सर्व लढणारे, आपापल्या प्रश्नांवर भांडणारे सर्व कार्यकर्ते मंडळी इथे आहोत. ही अस्थी शहीदांची व्यर्थ जाता कामा नये. ज्या अन्नदाता गेले वर्षभर लढतोय त्या शहीदांची अस्थी व्यर्थ जाता कामा नये म्हणून प्रत्येक कामगार वस्तीमध्ये गेल्या 13 तारखेपासून आपण मुंबईत फिरवण्याचं काम केलं. त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या गावागावात ही अस्थी घेऊन जातो. ते यासाठी ज्या ज्या ठिकाणी कष्टकरी लढतोय त्या लढणाऱ्या कामगारांना, कष्टकऱ्यांना, शेतकऱ्यांना अधिक बळकटी यावी. मित्रांनो, आज आपण इथे जमलो. आपल्याला माहिती आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या मंत्रालयात येणाऱ्या सुद्धा बंदी आहे. आज आपण मंत्रालयाच्या प्रांगणात आहोत. मला वाटते ते महात्मा गांधींच्यामुळे आणि दुसरं जे शेतकरी तिथे लढले त्या लढाईमुळे ज्या मोदीला चुकावं लागलं त्याच्यामध्ये तुम्हाला इथे येण्याची संधी मिळाली. तो हा जो लढा आहे, हा शेतकऱ्यांचा चिवट लढा जो झाला, हा लढा यशस्वी होणं गरजेचं आहे. ज्या वेळेला कधीही न बोलणारा पंतप्रधान, रात्री 8 वाजता टीव्हीवर येणारा पंतप्रधान, मन की बात बोलणारा पंतप्रधान, लोकांच्या दिल की बात न सुनणारा पंतप्रधान, याला जेव्हा सकाळी लवकर 9 वाजता गुरु नानक जयंतीच्या मुहूर्तावर आपल्या समोर यावं लागलं आणि देशाची माफी मागावी लागली आणि सांगताना त्याने सांगितलं माझी तपश्चर्या कमी पडली. म्हणजे आपला पंतप्रधान जो देशभर जगभर फिरतोय त्याची तपश्चर्या चालू होती. त्या तपश्चर्यामध्ये त्यांना कष्टकऱ्यांचं लढा दिसत नव्हता. त्यांना लढणारे शेतकरी वर्षभर बसले ते त्यांना दिसले नाहीत. ते जेव्हा कामगारांच्या विरोधात कायदे करत होते तेव्हा त्यांच्या तपश्चर्यातून त्यांना जाणीव झाली नाही. विद्यार्थी असतील, युवक असतील, महिला असतील यांच्या विरोधात बाबासाहेबांना जे संविधानिक अधिकार दिले ते गपचूपपणे मोडण्याचं जे षडयंत्र चाललं त्यावेळेला त्यांना दिसली नाही तपश्चर्या. लखीमपूरमध्ये त्याच मंत्र्याचा पोरगा जेव्हा शेतकऱ्यांना चिरडून मारतो त्या मंत्र्याचा राजीनामा घालण्याचं त्याला दिसलं नाही. पण ही जी नौटंकी त्याने त्या दिवशी केली ही देशातली जनता चांगल्या प्रकारे ओळखते आणि मला वाटते त्याचमुळे वर्षभर लढा देणाऱ्या शेतकऱ्यांनी काही वेळेचा पण वेळ न घालवता निर्णय घेतला. हा जो गोलबच्चन करणारा पंतप्रधान आहे, हा टीव्हीवर बोलत जरी असला तर करणारे दात त्याचे वेगळे आहेत, चेहरा त्याचा वेगळा आहे, मुखवटा त्याचा वेगळा आहे. त्यामुळे त्याने सांगितलं जरी बिल मागे घेतो तरी जोपर्यंत पार्लमेंटमध्ये तो बिल खऱ्या अर्थाने ठेवला जात नाही, म्हणजे उद्या आपल्या 28चा महापडाव आहे, 29ला अधिवेशनाचा पहिला दिवस आहे, त्याच्यामध्ये जो ठेवला जाईल आणि एकमताने मंजूर केला जाईल तेव्हा शेतकरी मानतील की आपला लढा खऱ्या अर्थाने यशस्वी झालेला आहे. मित्रांनो, हा जो लढा आपला यशस्वी झाला, हा शेतकऱ्यांचा लढा जो यशस्वी झाला होईल तो आपल्यासारख्या लढणाऱ्या प्रत्येक श्रमिकाला, प्रत्येक युवकाला, प्रत्येक कार्यकर्त्याला बळ देणारा राहणार आहे. जरी यशस्वी झालं नसतं यापुढे देशातला कुठलाच कष्टकरी लढू शकला नसता आणि म्हणूनच त्या ताकदीने आपण इथे आहोत. मला बरं वाटलं आणि मी युनियनच्या वतीने, पक्षाच्या वतीने इथे आलेल्या आपल्या सगळ्या मुंबईतल्या कामगार कर्त्याचं विशेष अभिनंदन करेन. हा लढा शेतकऱ्यांचा नाही तर आपल्यासारख्या श्रमिक कष्टकऱ्यांचा. त्या भावनेने स्वतःची बाईक काढून पेट्रोल टाकून तुम्ही इथे आलात त्यामुळे तुम्हाला सुद्धा क्रांतिकारी लाभ झाला. जोपर्यंत आपला लढा यशस्वी होत नाही आता फक्त शेतकऱ्यांचे बिल मागे येते, कामगारांचे बिल सुद्धा 1 आठवड्याच्या जमा घेतले होते. कोरोनाच्या काळात देश जेव्हा घरात होता
आणि मेजॉरिटीच्या बळावरती सगळे घरात असलेले बघून या मोदीने गपचूप शेतकऱ्यांच्या विरोधात काळे पायदे पास केले। त्यावेळी शेतकरी संघटना मजबूत होती, पंजाबचा शेतकरी लढाकू होता, तो बसून राहिला सगळे अन्याय अत्याचार सहन करत, म्हणून मित्रांनो यशस्वी झाला। तर कामगार संघटनांच्या नेत्याने सुद्धा निर्णय घेतला पाहिजे। हे 4 काळे कायदे जे पास झाले कामगारांच्या विरोधात, जे कामगारांचं जीवन उद्ध्वस्त करणार आहेत, ते कायदे सुद्धा रद्द झाले पाहिजे आणि त्यासाठीचा सुद्धा लढा आपण सर्वांनी मिळून उभारला पाहिजे। जय भीम, लाल सलाम। कामगार किसान जिंदाबाद 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 कामगार किसान जिंदाबाद 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 कामगारांचे कायदे कामगारांना जे चिरडू पाहत आहेत ते कायदे सुद्धा तुम्ही रद्द करा। शेतकऱ्याला हमी भाव मिळाला पाहिजे म्हणून ती मागणी ठाम आहे, ती पूर्ण झाल्याशिवाय शेतकरी जायला तयार नाही। मोदींना वाटतं आपण घोषणा केली, उद्यापासून सगळे शेतकरी निघून जातील आपापल्या गावी, आपल्या शेतामध्ये निघून जातील आणि राबायला सुरुवात होईल, पण तसं झालेलं नाहीये। मोदींना या देशाचं संविधान बदलायचं आहे, सगळं अवधानी अंबानीचे गोडाऊन करायचे आहेत, शेतकऱ्याला त्याने चिरडून टाकलेलं आहे आणि म्हणून हे आम्ही कदापि सहन करणार नाही। त्यासाठी आपण या ठिकाणी महात्मा गांधीजींच्या पुतळ्याजवळ जमलेलो आहोत। खूप लोक अजून उद्यापर्यंत येणार आहेत आणि सगळ्यांनी या देशातल्या कष्टकरी कामगारांनी शेतकऱ्यांनी दाखवून दिलेलं आहे की या देशामध्ये तुमची दादागिरी चालणार नाही। 631 शेतकऱ्यांनी शहीदत्व पत्करलेलं आहे आणि या ठिकाणी आपण सगळ्यांनी एक लक्षात ठेवलं पाहिजे, मुंबईतला मध्यम वर्ग असो, या ठिकाणचा रोजीरोटीसाठी लोकल ट्रेनने फिरणारा गरीब वर्ग असो, मजदूर असो, मध्यम वर्ग असो, सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे की आपण जे अन्न खातो, 5 स्टार हॉटेलमध्ये जे अन्न खातो, साध्या हॉटेलमध्ये जे अन्न खातो, गाडीवरती वडापाव खातो, तो पिकवणारा हा शेतकरी आहे आणि शेतकऱ्याला जर चिरडून टाकणार असाल तर आम्ही तुम्हाला कधी माफ करणार नाही आणि मोदीजींचं डोकं ठिकाणावर आणायचं असेल तर आपण सगळ्यांनी शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे।